मम पाऊले तव चाहुले प्राणासये सय कान्हुले रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तता या जीवना आनंदघना मम पाऊले तव चाहुले प्राणासये रे सय कान्हुले आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग हा आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी. सोयीबद्दल मी काय म्हणू, खरंच सून नाही, ती माझी मुलगीच आहे. ती मुलीच्या पेक्षाही ती माझ्यावर जास्ती प्रेम करते. आज ती आता प्रेग्नंट आहे. तिला भरपूर आशीर्वाद आणि आनंद देऊ दे. माझं पण तसंच आहे. ती मला मुलीसारखी आहे. ती सगळ्यांना सावरून घेणारी आहे आणि सगळ्यांचं सगळं करणारी आहे. त्यामुळे मला ती जास्त आणि तिला माझ्या शुभेच्छा. हाय सोहिनी. हॅलो. मला जेवढी लोक माहिती आहेत त्यामध्ये तू एक खूप स्ट्रॉंगेस्ट पर्सन आहेस आणि मे बेबी गेट ऑल द बेस्ट ऑफ टू बोथ ऑफ यू. सो ऑल द बेस्ट. आणि आम्ही एक्सपेक्ट करतो मार्च बेबी. सो विश यू ऑल All द the बेस्ट. टाटा. बाय. हाय सोहिनी मावशी. मला या व्हिडिओच्या निमित्ताने तुला सांगायचे आहे की मी तुझ्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. त्यातली एक गोष्ट आहे की कमिटमेंट. तुला काही पण काम दिल्यानंतर तू ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीस. हे मला तुझी गोष्ट खूप आवडली. आणि अजून एक की तू पहिल्यांदा जेव्हा प्रेग्नंट होतीस तेव्हा तू मला रामरक्षाही शिकवलीस. आता मी तुला प्रॉमिस करतो की विधीतला आणि होणाऱ्या बाळाला मी रामरक्षा शिकवेन. सेकंड प्रेग्नन्सी आणि आता डिलिव्हरी. सो एक्सायटेड. मला आठवतं आहे पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी तुझ्या 10वी होती माझी आणि तुझ्याकडे येऊन मी अभ्यासाला बसायचो आणि तू माझा अभ्यास घ्यायचीस आणि त्याच्यामध्ये मध्ये ब्रेकच्या वेळी मी गप्पा मारायचो चिकूशी. आणि आता सेकंड प्रेग्नन्सी आहे आणि आत्ताही कधी कधी माझ्यातला इंजिनियर जेव्हा तुझ्यातल्या सायंटिस्टशी बोलायची इच्छा होते तेव्हा येतो आणि तुझ्याकडे वेळ घालवतो. आणि आत्तासुद्धा खूप भारी वाटतंय. आणि चिकूच्या वेळी माझी एक असा हलका हट्ट होता की मला आता छोटी बहीण हवी. सो बघूया यावेळी तो हट्ट पूर्ण होतोय का. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि वेल विशेस. नवीन बाळासाठी खूप खूप शुभेच्छा. हे कोणतं फुलपाखरू आहे. थांब फोटो काढतो आणि सोहिनीला विचारतो, कारण सोहिनीकडे याचं उत्तर नक्की असणार ही कायम खात्री. फुलपाखरू म्हटलं की सोहिनी. प्राणी पक्षी किंवा कुठल्याही झुऑलॉजी हा विषय म्हटला की सोहिनीची आठवण. पण आता नक्की ही प्रथा नक्की कोण पुढे चालू करेल. विधीत आता येणारं बाळ ते आपल्याला लवकरच कळेल. पण मला असं वाटतं की ती प्रथा नक्की पुढे चालू राहिली पाहिजे. सोहिनी तू दुसऱ्यांदा आता आई होणार आहेस. सो त्यानिमित्ताने तुला आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा. सगळं नीट होऊ दे यासाठी ईश्वराकडे प्रार्थना. हाय सोहिनी. हा म्हणता तुझी दुसऱ्यांदा आई व्हायची वेळ आली आणि या एवढ्या सगळ्या महिन्यांमध्ये हे कसे गेले महिने, कसे गेले दिवस मला आठवतच नाही आहे. कारण यावेळी अगदीच मी खूप माझ्या कामात आणि असं आपलं नेहमीसारखं बोलणं नाही असं सगळं होत असलं
तरीसुद्धा माझ्या मनामध्ये बॅकग्राऊंडला सतत ही गोष्ट चालू होतीच की ही जी काळजी कशी घेत असेल, काय करत असेल. आणि हा म्हणता आता ती वेळ पण आली आहे. अ, पुन्हा एकदा आई होणार आहेस म्हणून तुला काय वेगळं सांगू असं मला वाटत नाही, कारण आई पण हे तुला खूप छान उमगलं आहे आणि तू खूप छान ऑलरेडी ते निभावतेस. विधीतची आई म्हणून तू ऑलरेडी खूप छान ते सगळं करते आहेस आणि मला खात्री आहे की आई म्हणून तू हे अजून एकदा सुद्धा खूप छान प्रकारे करशीलच. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते आणि मला माहिती आहे की तुला ती लक्षात आली आहे की विंदाताई आपल्याला सांगेल तर काय सांगेल. तर या आईपणाच्या सगळ्या चढ उतारांमध्ये अजून पुष्कळ वर्ष ह्यामध्ये तुला द्यायची आहेत, पण यामध्ये स्वतःचं स्वत्व गमावू नकोस, त्याचा विसर पडू देऊ नकोस. ही मुलं आज अशी तान्हुली जन्माला येतील, मोठी होतील, शिकतील, तू दिलेले संस्कार घेऊन भुरकन उडूनही जातील आणि मग तू जी राहशील त्या तुझ्या राहण्यामध्ये तुझं तेच स्वत्व, तुझ्यातलं तेच चैतन्य हे तुला पुन्हा गवसलं पाहिजे ह्याची खूणगाठ मनाशी बांधायची वेळ ही आजची असते आणि ती तू नक्की लक्षात ठेव असं मला वाटतं. बाकी बाबांची लाडकी म्हणून तुला त्यांच्याकडून पासून ते माझ्यापर्यंत सगळ्यांकडून तुला शुभेच्छा खूप. आणि तुझ्याबरोबर तुझे छान छान लोक आहेतच. पराग आहे, तुझ्या सासूबाई आहे, तुझ्या सासरची मंडळी आहेत, आई तर आहेच, की जे सगळे तुझी काळजी घेण्यासाठी तुझ्या अवतीभोवती असणारच आहेत. पण त्याचबरोबर मी जरी लांब असले तरीसुद्धा एका हाकेच्या अंतरावर आहे हे लक्षात ठेव. काहीही लागलं तरी केव्हाही चटकन हाक मार, मी आहेच आणि कायमच असणार आहे. खुश राहा, आनंदी राहा आणि तुझं हे बाळणपण खूप छान पार पडू देत आणि त्याच्यातनं तुला तुझा एकदा नव्याने पुन्हा शोध लागू देत असं मला खूप मनापासून वाटतं. काळजी घे बाळा स्वतःची आणि विंदाताईला हाक मार जेव्हा लागेल तेव्हा. खूप खूप शुभेच्छा. सोहिनी, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दिस सेकंड गुड न्यूज. आता तुझी ड्यू डेट जवळ आली आहे, सो वी विश यू व्हेरी हेल्दी डिलिव्हरी आणि पोस्ट डिलिव्हरी डेज ॲज वेल. तुझा जो काही पेशन्स असणारा स्वभाव आहे किंवा द वे यू हँडल तोच तुझ्या नवीन बेबीमध्ये पण जाओ आणि विधीतमध्ये पण जाओ. तुम्ही सगळे असेच हेल्दी राहा, हॅपी राहा आणि हेल्दी फॅमिली अँड हॅपी फॅमिलीचं स्लोगन जे प्रूव्ह करतेस ते कायम चालू ठेव. वी हॅव इन्स्पिरेशन इन फ्रंट ऑफ अस. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड बी हॅपी. हाय सोहिनी, आपण थोड्या वेळाने भेटणारच आहोत संध्याकाळी, तरी पण ही छोटीशी नोट, हा छोटासा व्हिडिओ तुझ्यासाठी. मी जेव्हा म्हणजे जेव्हा आपण भेटलो त्याआधी मी अशा त्या झोनमध्ये होते आणि मला म्हणजे माझं असं होतं की जुने जे मित्रमैत्रिणी असतात त्यांची मुलं एकतर मोठी झालेली असतात किंवा नसतातच. ज्या तुमच्यासोबतच्या आया असतात त्यांच्याशी तुमचे वेवलेन्थ जुळेलच का असं सांगता येत नाही. आणि अशा सगळ्या मी माझ्या झोनमध्ये असताना मला तू सापडलीस आणि मला असं झालं, मला असं हायसं झालं होतं की थँक गॉड कुणीतरी माझ्यासारखं पण या जगात आहे, म्हणजे कुणी मला जज करणार नाही. आणि तू भेटल्यावर मला खूप हायसं झालं. मला अजूनही आठवतं जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटलीस आणि म्हणून मी एक प्रचंड रडत होती, खूप तिचे टॅट्रप्स चालले होते आणि तू कसं तिला जवळ घेतलंस, ती आलीही तुझ्याजवळ पहिल्याच क्षणात आणि तू कसं तिला शांत केलंस आणि मग आपण जे भेटायला लागलो, बोलायला लागलो. मग तुम्ही आणि प्राजक्ता आपलं एक छोटंसं जग तयार केलं. माझ्यासाठी ते जग खूप इम्पॉर्टंट आणि खूप सेफ आहेस. आणि आता आपल्याकडे चिनू येणार आहे आणि आपण तिचे खूप लाड करणार आहोत. शुभेच्छा तर आहेतच माझ्या ऑब्व्हियसली त्याच्यासाठी, पण शुभेच्छांसोबत आम्हीही आहोत. सो पुढे येणाऱ्या प्रत्येक जबाबदारीत तू आम्हाला अगदी फोन करून, हा 1 तास तू सांभाळणार आहेस, मला झोपायचं आहे असं तू अगदी फोन करून सांग. आणि तू नाही सांगितलंस तर कदाचित आम्हीच येऊन धडकू तुझ्याकडे की थांब तू झोप, आम्ही सांभाळू बाळाला. आणि आपण खूप मज्जा करणार आहोत. तू, मी, प्राजक्ता, आरुष, किटू, विधित आणि चिनू असे आपण खूप मज्जाच करणारच आहोत. आणि बेस्ट ऑफ लक. बाय.
हॅलो सोहिनी, परत एकदा आई होतीस त्याच्यासाठी तुझे खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही खूप एक्साइट आहोत चिनू मुलगा आहे मुलगी आहे काय ऐकण्यासाठी. सो तू जशी युनिक तुझ्या नावाप्रमाणे युनिक आहेस खूप. सो चिनू आणि विदित इज सो लकी की त्यांना तुझ्यासारखी छान आई मिळाली आहे. विदितबरोबर तू खूप गोष्टी शिकली आहेस, चिनूही तुला शिकवणार आहे. कारण की मी म्हटलं तसं की मुलांबरोबर आईचा हा दुसरा जन्म असतो आणि खूप गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. आणि तू सगळ्या रोलमध्ये खूप छान आहेस. एक आई म्हण, बायको, सून, मुलगी, मैत्रीण, बहीण, सगळ्या जबाबदाऱ्या तू खूप छान पार पाडतीस आणि खूप सुंदर आहेस या सगळ्या रोलसाठी. आणि असंच तू करिअरही खूप छान करणार आहेस, याच्यात काही डाऊट नाही आहे. आत्ता छोटासा पॉज आहे हा तुझा, पण बेबी आल्यानंतर ते तुझ्यासाठी गुडलक घेऊन येणार आहे आणि नवी नवी यशाची शिखरं तू गाठणार आहेस. मला माहिती आहे तू कर्तृत्ववान आहेस आणि स्वतःच्या हिमतीवर खूप गोष्टी तू अचीव केल्यास. याच्या पुढेही तू करत राहणार आहेस आणि या सगळ्यामध्ये ऑफकोर्स तुझी फॅमिली तुझ्याबरोबर असणार आहे, पण आम्ही पण आहोत. तू कधीही हक्काने कुठलीही गोष्ट आम्हाला सांगू शकतेस. वी आर ऑलवेज देअर फॉर यू. आणि लव यू सो मच. आणि लवकरच आता चिनूला आणि तुला भेटूयात. सो ऑल द बेस्ट. आणि परत एकदा खूप 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 जास्त तुमच्या दोघांचे सगळ्यांचंच इनफॅक्ट पूर्ण फॅमिलीचं अभिनंदन. आईचे तेज उमलून आले, आईचे तेज मायेची सेज साजली. सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. या सुखात या सुखात या सुखानो या एकटी पथ चालले दोघांच आता हात द्या साथ द्या.